पोरांनाच का केलं हेच समजत नाही हो. आमदार समोर असताना सुबंधरावाच्या फीस कापली असती तर काय बिघडलं असतं? आम्ही पण तेच म्हणतोय. मला सांगा, हे सगळं उभारलं कुणामुळं? दवाखाना काढायला कर्ज कुणी दिलं? आमच्या बँकेनं. आता आम्हाला मान नाही दिला तर नाही दिला, पण तिथं चेअरमन साहेब होते, तुम्ही होता, आई होती. तिघांच्या पैकी एकाच्या हातनं फीत कापली असती तर काय बिघडलं असतं? नाही. यानं फीत कापली त्या भागाबाईच्या हातनं. काय हे भावड्या, हा? इतक्या वर्षाने तू घरला आलास पण देवाला अभिषेक घातला, पूजा बांधली आणि तूच पूजेला नाहीस व्हय? अगं तिकडेच येतो तू. बाहेर गावी जाऊन सगळं विसरला बघा ह्यो. सुबंधराव, मगाशी काय म्हणत होता ते? मी तेच म्हणत होतो आबा. म्हटलं आपल्या डॉक्टर साहेबांनी आपल्या घराण्याचे रीतिरिवाज परत आठवण करून द्यायचा एक चांगला उपाय आहे. कंचा यंदा देऊया बारूडून. अक्षय माझ्या मनातलं बोललास बघ. आणि बरं का, ते परवा एका कार्यक्रमात आलेगावच्या जागीरदारची पोरगी बघितली आम्ही, चांगली वाटली आम्हाला. काय दादा, मी पण पाहिले तिला. सोबल का नाही तुमच्या भाऊजीला? नाही लग्न बिग्नाचं काय काढलं तुम्ही? म्हणजे काय? नाही लगीन करायचं नाही बरं तुला? हा रे भावड्या, नाही म्हटलं गोरी गोमटी यस फॅस करणारी असली मेम सब तर पसंत केली नाहीस ना मग? अरे तिनं इनोच केला. पर कर सांग बाबा, लगीन झालं नाही ना तुझं? नाही हो आबा. आत्ता माझा जीव भांड्यात पडला बाई. भावड्या, आता इशय निघालेलाच आहे तर तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो. परक्या धर्मातलीच काय, परक्या जातीतली पोरगी बी चालणार नाही आपल्या घराण्यात. काय सुभानराव, अरे तो कशाला बघितलं परक्या पोरीकडे? आपल्या जातीत काय कमी पोरी होय? एक सांग 100 रुपया करतो. नाही ते आपण बघूया लग्नाचं नंतर. आता माझे मित्र आले, त्यांना तरी भेटू द्या मला. बरं जातो, भेटू. चहाचं बघा. बरोबर. पण सुभानराव, हे मात्र नक्की बरं का, या वर्षी भावड्याचा बार उडवून द्यायचाच. तयारीला. चला चला. सरपंच साहेब आहेत का? आहेत. आपलं नाव? ज्ञानबा मारुती. थोडे कामात आहेत. बरं मी बाहेर बाहेर कशाला थांबता उन्हात? आत बसा. अहो खाली नका बसू, वर बसा ओसरीवर. माणसानं आपल्या लायकीप्रमाणेच राहावं. का रे, मला लायकीच्या गप्पा मारतोस? मग घरात पाऊल कसं काय टाकलंस? अरे मीच सांगितलं त्यांना. तो एक नवीन आहे गावात, तुला इथले रीतिरिवाज माहित नाहीत? ऑफिसच्या कामासाठी घरात आलास कसा? ऑफिस मध्ये चल फार. चुकलं मला येतो. अरे काय महत्वाचं काम असेल त्यांचं? हे बघ भावड्या, आपल्या वेळेला आपलं काम महत्वाचं, आणि यापुढं माणसांना घरात घेताना लायकी बघून घेत जा. काय श्रीकांतराव, तुम्हाच ते म्हण दवाखाना काढायचा डोळ्यांचा? हो आबा. आपल्या वाड्याच्या आवारात. वाड्याच्या आवारात? अहो पण तुमचा दवाखाना चालायचा कसा हो? आबा मी ठरवलंय की कमीत कमी 5 वर्ष तरी गावच्या रुग्णांची सेवा करायची विनामूल्य. हे भावड्या, या गरिबांचे नखरे तुला नाही कळायचे. त्यांना त्यांच्या कर्मानच जगू दे आणि कर्मानच मरू दे. तू जाशील समाजसेवा करायला, आणि एक दिवस त्यांचे डोळे आपल्यावर वटारतील तेव्हा कळेल तुला. आबा माझा निर्णय झालाय. वाड्याच्या आवारात जर मला जागा मिळणार नसेल तर समाज मंदिरात मी दवाखाना काढतो. अरे भावड्या, अरे आबा, भावड्याच्या डोक्यात भलतच खूळ शिरलंय आबा. त्याला आत्ताच आवरायला पाहिजे. म्हणजे त्याच्यासमोर बोललो नाही तुम्हाला, पण गाव कुसाबाहेरच्या वस्तीत रोज फेरफटका मारतोय त्यो. काय? गाव कुसाबाहेरच्या वस्तीत? वय, तीन दुबळ्यांची सेवा करायची आहे ना त्याला. मग आता काय? आता काय तो निर्णय लवकर तुम्हीच घ्या.
आणि आता आपल्या गावचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय आबासाहेब पाटील यांचं स्वागत डॉक्टर साहेब स्वतः करतील अशी मी त्यांना विनंती करतो. असू दे, असू दे. आबा आशीर्वाद द्या. आपल्या गावात दृष्टी जनसेवा रुग्णालय सुरू होणार आहे. या रुग्णालयाच्या नामफलकाचं अनावरण माननीय आमदार साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चला सुभानराव. हा चला चला. चला आबासाहेब. आले हा. फलकाचं अनावरण झालेलं आहे. आता दृष्टी जनसेवा रुग्णालयाचं उद्घाटन फीत कापून करण्यात येणार आहे. फीत कापण्याचा कार्यक्रम ज्या व्यक्तीच्या हस्ते होणार आहे त्या व्यक्तीची निवड स्वतः डॉक्टर श्रीकांतराव पाटील साहेब यांनी केलेली आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे शतशः आभार मानतो. आणि फीत कापण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीमती भागाबाई सोनोणे यांनी. त्यांनी एवढा कार्यक्रम जमवून आणला पण शेवटी मिठाचा कडा पडलाच. अहो नवी विचाराचं खूळ आहे डोक्यात. पण काय का असं ना माझ्या पोरानं गावात दवाखाना सुरू केला का नाही? हा अरे ते समजा ठीक आहे पण सुभानराव समोर असताना. तुम्हाला आधीच सांगितलं होतं आबा, योग्य तो निर्णय घ्या वेळेवर. छे, छे, छे. पोरानं फार अब्रूचं खोबरं करून टाकलं. असू द्या, मला फक्त एकच काळजी आहे बघा. जर आमदार असते काय वाटलं असेल तेवढंच. पण पोरानं असं का केलं हेच समजत नाही हो. आमदार समोर असताना सुभानरावाच्यातून फीत कापली असती तर काय बिघडलं असतं? आम्ही पण तेच म्हणतोय. मला सांगा, हे सगळं उभारलं कुणामुळं? दवाखाना काढायला कर्ज कुणी दिलं? आमच्या बँकेनं. आता आम्हाला मान नाही दिला तर नाही दिला, पण तिथं चेअरमन साहेब होते, तुम्ही होता, आई होती. तिघांच्या पैकी एकाच्या हातनं फीत कापली असती तर काय बिघडलं असतं? नाही. यानं फीत कापली त्या भागाबाईच्या हातनं. असू दे, आता झालं गेलं इसरून जाऊ. हा काय इसरून जा? तुला वाटतंय तेवढं साधं नाहीये. तुला सांगतो आई, ह्यो किडा नक्की त्या राजा भाऊच्या डोक्यातला आहे. स्वतःला समाजसुधारक समजतोय ना व? म्हण आम्ही पिढ्यानं पिढ्या यांच्यावर अन्याय केला. हट, आम्ही त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे वागवलं. मारुतीच्या शेपटासारखं वाढतच चाललंय प्रकरण. तवा आणि वर काय बोलायची सोयच नाही. च्या आईला, पाटलाचा वाडा आहे का गाव कुसाबाहेरचा वाडा? सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचे थोबाड बघून वीट आलाय. आपल्या गावातली लोक येतच होती, पण अख्ख्या पंचक्रोशीतले आंधळ बी यायला लागले. फुकटात करतोय ना व सगळं, म्हणून येतात सगळी. हल्ली ती भागाबाईची पोरगी सुद्धा कामाला ठेवली या नर्स म्हणून. काय सांगताय काय? अरे हे तर काहीच नाही. नाही अरे बोला की धडा धडा. डॉक्टरचा जीव जडलाय म्हण तिच्यावर. तिच्या मायच्या हातनं फीत कापली तवाच डोसक्यात आलतं माझ्या. आणि तसं जर असेल तर आमच्या भावड्याची समाजसेवा आता बंद करायला पाहिजे. आणि त्या राजाभाऊची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. एकदा चोप दिलाय पण त्योच आमच्या भावड्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर वार करतोय. आता प्रत्येक गोष्ट माझ्याच मर्जीनं होईल. यात जरा जरी कसूर झाली तर कोणाचं काही खरं नाही. तुम्ही त्या राजावर पाळत ठेवा. त्या पोरीकडे मी बघतो. थोडी सूज आहे अजून डोळ्यांना. आपण असं करू आई, 2 दिवसानंतर पट्टी काढूया. हा चालेल. सावकाश सावकाश राजाभाऊ. आता दिसेल ना व? हो, अगदी स्वच्छ दिसणार तुम्हाला आता.
आईना नीट घरी घेऊन जा. हो हो. चल. जा. डॉक्टर देव तुमचं कल्याण करो. बर असू द्या राजा भाऊ. हा चला चल. चला सावकाश हा सावकाश. आता 2 दिवसानं पट्टी काढतील. हळू. हा. सावकाश माय. या. पाय उचलून टाक. हा, बरोबर. हा. राजा भाऊ तुम्ही जरा माय जवळ थांबा, मी 2 मिनिटात जाऊन आले. माय थांब बरं का. आता काय राहिलं हिच आणि काय राहिलं असेल बोलायचं. आपण जाऊयात सावकाश हळूहळू. ती येईल मागणं. या, बाय. सावकाश बाई या. राजा भाऊ सावकाश मला या. दिसेल ना? इकडनं हा. हा काय? डॉक्टर साहेब लई हुकार झाले तुमचे. अरे काय करतेस तू हे? वय आणि हे बघ, माझ्या पाया पडलेलं मला आवडत नाही. पण काही गोष्टी आवडून घ्यायच्या असतात बळजबरीनं. बळजबरीनं? वय येते मी. काय भावड्या? अरे दादा तू आज म्हटलं बघावं, काम तुमचं आवडीनं चाललंय का कुणाच्या बळजबरीनं? नाही काम उत्तम आणि व्यवस्थित चाललंय. पण तू आज अचानक कसा का महत्वाचं ते नाही. माझं ऐक, हं. आजपासून सुषमाच्या लग्नाची तयारी चालू आहे. लग्न तोंडावर आलंय. अरे हो. पाहुणं रावळी यायला चालू होतील. बाहेरगावची मोठी मोठी प्रतिष्ठित माणसं बी येणार. तू दादा मी काय काय कामं करायची मला सांग, मी चटकन ती कामं करायला लागतो. बाकीची कामं आम्ही बघतो. तुम्ही एकच काम करा, आजपासून यो दवाखाना 1 महिना बंद ठेवायचा. अरे काहीतरी काय बोलतो तू? अरे 1 महिना दवाखाना कसा बंद ठेवता येईल? मी लोकांना ऑपरेशनच्या तारखा दिल्या त्या काय कॅन्सल करू? अरे लोक ओरडतील ना मला. त्यांना कसं शांत करायचं ते मी बघतो. पण समाजातल्या मोठमोठ्या माणसांसमोर ही असल्या माणसांची फालतू जत्रा नकोय मला. आजपासून दवाखाना बंद म्हणजे बंद. आणि नाही केलं तर कायमचा बंद करीन. माय आले डॉक्टर. कोणाला बघा बरं. आओ कसं वाटतंय आई? बरं वाटतं या. आज डोळ्याची पट्टी काढायची आपल्याला. वय तुम्हाला कोणाला बघायचं सुरुवातीला? कुणाला म्हणजे? माझ्या पोरीला. लई दिस बघितले नाही तिला. माझ्या सोनाला. मग काढूया पट्टी? वय डॉक्टर. का पट्टी बांधलेलीच बरी वाटते? काढा की लवकर. वय वय वय. बघा हळूहळू उघडा एकदम. घाई करायची नाही. दिसतंय? माय दिसतंय? हळू हळू हळू. सोना सोना मला मला दिसायला लागलं. सोना मला दिसायला लागलं. माय सोना मला दिसायला लागलं. माय समजा दिसायला लागलं तुला. सोना आज रातच्याला पोराला फोन करते आणि सांगते लवकर ये म्हणून. वय लेकरा, तुला कधी एकदा डोळे भरून बघते असं झालं या. डॉक्टर लई लई उपकार झालं तुमचं. अहो, हे असं का म्हणताय? सोना माय माय राजा भाऊ